महाराष्ट्र बसला काळं फासल्यानं उमटले मिरजेत पडसाद। मनसेकडून कर्नाटक बस समोर जोरदार निदर्शने। पुन्हा असं झाल्यास मिरजेत कर्नाटक बस फिरू देणार नाही, शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांचा इशारा। कर्नाटक राज्यात महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या बसला काळे फासल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली। यानंतर या घटनेचे पडसाद मिरजेत उमटले असून आज मिरजेतील बस स्थानकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक एसटी बसला काळे फासण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापटी झाल्या। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलकांनी कर्नाटक एसटी बसच्या समोर ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकी बसवर असलेल्या विरोधाचा इशारा दिला। मनसेचे मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी सांगितले की जर पुन्हा असे काही घडलं तर मिरजेत एकही कर्नाटकी बस येऊ देणार नाही आणि जर आली तर ती बस फोडली जाईल। मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ज्यात तालुका अध्यक्ष प्रकाश साळुंखे, मिरज विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सोहेल पटवेगार, शहर उपाध्यक्ष श्रीनाथ कोळी, शाखा अध्यक्ष संकेत जाधव आणि इतर नेत्यांचा समावेश होता। ते एकत्रितपणे कर्नाटक एसटी बस विरोधात जोरदार निदर्शने करत होते। जो प्रकार झाला, कर्नाटकातील लोकांनी काही संघटनांनी महाराष्ट्रातील बस चालकाला खाली ओढून त्याला काळं फासलं, बसला काळं फासलं। या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशा घटना जर घडत असतील तर याचा आमच्यातर्फे डबल होईल। आज त्यांनी कर्नाटकमध्ये केलं तर आम्ही महाराष्ट्रात आज करू शकलो असतो, पण आम्ही शांततेत करतोय, फक्त घोषणा देतोय। ड्रायव्हरला कुठल्याही मारहाण केलेलं नाही, काही नाही। तरी कर्नाटकातील लोकांनी समजून घ्यावं, जर परत असा प्रकार घडला किंवा आमच्या कुठल्या महाराष्ट्रातील लोकांच्या कॉर्नरला जरी हात लागला तर कर्नाटकातली एकही बस, एकही गाडी मिरजेत येऊ दिली जाणार नाही। जर आली तर ती फोडण्यात येईल आणि पूर्णपणे फोडण्यात येईल। हा माझा आपल्या माध्यमातून त्यांना इशारा आहे आणि त्यांनी लक्षात ठेवावं इथं पुढे करताना की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम मराठी माणसाच्या पाठीशी असणार आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत आणि मराठी माणसासाठी आम्ही कायम झटणार आहे।